नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्र शासन वन विभागामार्फत आजची वॅकन्सी निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 20,000 रुपये ते 35,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाणार आहे। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघे या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट तुम्हाला करायची नाही। परीक्षा देखील तुमच्या ठिकाणी होणार नाही। अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ तुमची काय लागणार आहे, वयमर्यादा काय लागणार आहे, त्याचबरोबर इतर पात्रता या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे उपसंचालक नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र साकोली यांचे कार्यालय यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे पशुवैद्यकीय सहाय्यक पद या पदासाठी आहे। एकूण एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। 20,000 रुपये प्रति महिना वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल। त्यानंतर संवर्धन प्रशिक्षण तज्ज्ञ या पदासाठी एक वॅकन्सी आहे। 25,000 रुपये प्लस 5,000 रुपये TA असे एकूण 30,000 रुपये प्रतिमाह वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर शारीरिक कवायत प्रशिक्षक या पदासाठी एक वॅकन्सी आहे। 35,000 रुपये प्रतिमाह वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल। शैक्षणिक अर्थ जे आहे पशुवैद्यकीय सहाय्यक या पदासाठी तुम्हाला BSc इन झुलॉजी झालेलं असणं आवश्यक आहे। 35 वर्षापर्यंतची वयमर्यादा या ठिकाणी आहे। त्यानंतर संवर्धन प्रशिक्षण तज्ज्ञ या पदासाठी 35 वर्षाचीच वयमर्यादा आहे। MSc इन बॉटनी किंवा झुलॉजीमध्ये झालेलं असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर शारीरिक कवायत प्रशिक्षक या पदासाठी 45 वर्षापर्यंतची वयमर्यादा आहे। माजी सैनिक या पदासाठी तुम्ही असणं आवश्यक आहे। निवड जी आहे तुमच्या या ठिकाणी मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे। तिन्ही पदांसाठी तुमची 27/12/2024ला मुलाखत जी आहे घेतली जाणार आहे। पशुवैद्यकीय सहाय्यक या पदासाठी तुमची सकाळी 10:30 ते 11 या वेळेदरम्यान कागदपत्र तपासणी आणि मुलाखत जी आहे घेतली जाईल। 10:30 वाजता कागदपत्र तपासणी आणि 11 वाजता मुलाखत तुमची होणार आहे। संवर्धन प्रशिक्षण तज्ज्ञ या पदासाठी तुमची 11 वाजता कागदपत्रे तपासणी आणि 11:30 वाजता मुलाखत घेतली जाईल। शारीरिक कवायत प्रशिक्षक या पदासाठी 12 वाजता कागदपत्र तपासणी आणि सकाळी 12:30 वाजता तुमची मुलाखत जी आहे घेतली जाणार आहे। मुलाखतीसाठीचे लोकेशन जे आहे नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र साकोली यांचे कार्यालय, नागझिरा कार्यालय, वसाहत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 निपाणी चौक जवळ साकोली या ठिकाणी तुमची मुलाखत जी आहे घेतली जाईल। तर ही जी सर्व पदे आहेत 11 महिन्याच्या कालावधीसाठी या ठिकाणी असणार आहे। कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती जॉब लोकेशन जे आहे हे असणार आहे। मुलाखतीला जातावेळी आपण आपला रिझ्यूम आणि बायोडाटा जो आहे सोबत न्यायचा आहे। त्याचबरोबर ॲप्लिकेशन फॉर्म देखील आपण सोबत न्यायचा आहे। त्याचबरोबर आपले शैक्षणिक अर्हतेबाबतचे प्रमाणपत्र देखील मुलाखतीला जातावेळी सोबत न्यायचे आहे। ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच दिलेला आहे। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।